आजचा जेवणाचा बेत सोयाबीन वडीचा खेमा. कढई घेतली, कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलं, त्याच्यामध्ये कट करून मस्तपैकी बारीक बारीक चिरून कांदे घातले. कांदे अरत परत केले. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या, त्याला पण अरत परत छान कडक होईपर्यंत अरत परत केलं. मसाला छानपैकी मसाला झाल्याच्या नंतर एक बडी इलायची, एक कलमीचा तुकडा घातला मसाल्यामध्ये. त्यानंतर लसूण अद्रकचा पेस्ट आणि जिऱ्याचा पेस्ट घातला 1 चम्मच. त्याला पण कडक छान अरत परत केलं, कडक होईपर्यंत मसाला छानपैकी कडक झालेला आहे. बघू शकता मित्रांनो, मसाला छानपैकी कडक झालेला आहे. त्यानंतर कट केले 2 टमाटर घातले मित्रांनो, बारीक चिरलेले. छानपैकी टमाटर पण झालेले आहे, त्याला पण अरत परत केलेलं आहे. आणि 1 चम्मच मीठ घातलं मसाल्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, 1 चम्मच हळद सोडली मित्रांनो. आणि कलर यासाठी 1 चम्मच मिरची पावडर घातलं मित्रांनो. छानपैकी मसाल्याला कलर येते मित्रांनो. बघू शकता मसाला मस्तपैकी कडक झालेला आहे. मसाला एकदम कडक आहे मित्रांनो. मसाला छानपैकी मॅगी मसाला घातला मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, मसाला झाला आहे छानपैकी सोयाबीन खेम्याचा. त्यामध्ये ग्राइंड केलेले सोयाबीनच्या वड्याचे खेमा सोडला मित्रांनो मस्तपैकी. बघू शकता अरत परत केला खेमा. छान टेस्टी लागतो मित्रांनो हा खेमा सोयाबीनचा. हिरवा समार घातला मित्रांनो. त्याला मस्त 20 मिनटं चांगलं मंद आचेवर भाजून घेतलं मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.